नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयर्स 2026 स्टुडंटच्या जे काही आन्सर की आहे म्हणजेच ऑब्जेक्शन जे काही आन्सर की आहे ती आता रिलीज कधी होणार आहे त्याची अपडेट आलेली आहे. म्हणजे ऑब्जेक्शन ट्रॅकिंग जे आहे LLB 5 इयर स्टुडंटसाठी ही नोटिफिकेशन आता रिलीज झाली आहे. नोटीस काय आहे त्याची पूर्ण माहिती सांगणार आहे. फायनल आन्सर की कधी येईल, आन्सर की तुम्ही कधी बघू शकता आणि प्रॉपरली कशा पद्धतीने बघू शकता याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आणि हा जर तुम्हाला चॅनलमधून जर काही अपडेट जर तुम्हाला भेटत असतील, काही नोटिफिकेशन भेटत असतील, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. त्यामध्ये ही नोटीस ही ओपन केलेली आहे आपण, जी आज अपडेट झालेली आहे 22 मे 2026. ऑब्जेक्शन ट्रॅकर. ओके. म्हणजेच तुमची प्रोव्हिजनल आन्सर की कधी रिलीज होणार आहे, त्याची इथे अपडेट तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. LLB 5 इयर स्टुडंटचा ऑब्जेक्शन ट्रॅकर स्टार्ट डेट 24 मे 2026 रोजी स्टार्ट होणार आहे. म्हणजे आज 22 तारीख आहे. 2 दिवसांनी तुमच्या जे काही लॉग इन तुम्ही पोर्टल करणार आहात, त्या लॉग इन पोर्टलमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकर हा ऑप्शन असणार आहे. त्यावरती तुम्हाला आन्सर की ही डाउनलोड केलेली असणार आहे. कशा पद्धतीने असणार आहे, कशा पद्धतीने चेक करायचं आहे, ते तुम्हाला मी सांगणारच आहे. पण ते कधी होणार आहे? 24 मे 2026 आणि 26 मे 2026 पर्यंत या 2 दिवस हे तुमची ऑब्जेक्शन ट्रॅकर ओपन असणार आहे. म्हणजे तुम्हाला आन्सर की पूर्णच दिसणार आहे. त्यामध्ये किती क्वेशन करेक्ट आहेत, किती क्वेशन रॉंग आहेत, ते सुद्धा तुम्हाला यामध्ये माहिती पडणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या क्वेशन समजा तुम्हाला त्याच्यामध्ये काही रॉंग असेल, इनकरेक्ट दिलेला आहे सी-ई-टीने, तर मग तुम्ही त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन रेज करू शकता. म्हणजे इथे दिलेलं आहे क्वेशन पेपर आणि आन्सर की तुम्हाला रेज ऑब्जेक्शन प्रूव्ह करण्यासाठी त्यामध्ये कॅन्डिडेट विल हॅव पे ₹1000. ज्या ऑब्जेक्शन ट्रॅकवर तुम्ही रेज करणार आहात, त्याला 1000 पे तुम्हाला करावं लागणार आहे. सो यामध्ये जे विद्यार्थी समजा एखाद्या विद्यार्थ्याने जरी ऑब्जेक्शन ट्रॅकर रेज केलं आणि त्याच्यामध्ये तो मॉर्निंग शिफ्टमध्ये असेल, त्या मॉर्निंग शिफ्टमध्ये तो जो क्वेशन आहे सी-ई-टीने करेक्ट दिला, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ओके. सो हा ट्रॅकर कधी ओपन होणार आहे? आन्सर की तुमची 24 मे 2026 म्हणजेच 2 दिवसांनी. ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे, कशा पद्धतीने लॉग इन करायचं आहे, ते एकदा तुम्हाला यामध्ये मी सांगतो. त्यानंतर आन्सर की कशा पद्धतीने असते, ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. आणि फायनल आन्सर की आणि तुमचा रिझल्ट हा कधीपर्यंत लागेल, ते सुद्धा यामध्ये मी अपडेट देणार आहे. सो याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर की चेक करायचं आहे, तर इथे सी एक्झामिनेशन पोर्टल 26-27 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे, जे तुम्ही पहिलं केलेले होतं. त्यानंतर अशा पद्धतीने विंडो ओपन होते, ते तुम्हाला माहितीच आहे. ओके. ज्यावेळी तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड वगैरे केलेला असणार आहे, तर अशा पद्धतीने विंडो ओपन होते. त्यामध्ये इथे लिहिलेलं आहे ऑब्जेक्शन ट्रॅकर. आता इथे आपण ओपन केलं, तर याच्यामध्ये तुम्हाला ब्लँक दिसणार आहे. कारण हे 24 तारखेपासून तुम्हाला ते फिजिबल दिसणार आहे. ओके. सो इथे तुम्हाला 24 तारखेला तुमचे आन्सर की तुम्हाला दिसून जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल किती क्वेशन राइट आहेत माझे आणि किती क्वेशन रॉंग आहेत. आणि मग तुम्हाला त्यावरून पर्सेंटाइल कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे, तुम्हाला एक माहिती पडून जाईल. पण ॲट तुम्हाला स्कोर किती आहे, ते तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला माहिती करायचं आहे. ते तुम्हाला यामध्ये माहिती पडेल. आता ही जी आन्सर की आहे, जी इथे ओपन होणार आहे, ती कशा पद्धतीने असते, कशा पद्धतीने दिसते, ते तुम्हाला यामध्ये मी आता सांगत आहे. जसं की ही आन्सर की इथे मी ओपन केलेली आहे. ओके. लास्ट इयर स्टुडंटची. त्यामध्ये तुम्हाला हा क्वेशन याच्यामध्ये दिलेला असतो. करेक्ट ऑप्शन जो सी-ई-टीने दिलेला आहे, तो इथे असतो आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही जो आन्सर दिलेला आहे, तो इथे असतो. ओके. याच्यामध्ये कॅन्डिडेटचा रिस्पॉन्स समजा 3, 4, 5, 4, 8, 4 हा दिलेला आहे. म्हणजेच कोणता दिलेला कॅन्डिडेटने हा आन्सर दिलेला आहे आणि सी-ई-टीचा आन्सर जो आलेला आहे, तो काय आहे? 7 इयर्स. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला समजतं, की हा आन्सर चुकलेला आहे. तर इथे तुम्हाला चुकलेला आहे, तर इथे 0 मार्क तुम्हाला भेटू शकतात. त्यानंतर मग खालती जर आपण बघितलं, या क्वेशनमध्ये सी-ई-टीने जो करेक्ट आन्सर दिलेला आहे 3, 4, 5, 4, 8, 7 कॅन्डिडेटचा रिस्पॉन्स हा सुद्धा सेम आहे. तर इथे 1 मार्क तुम्हाला भेटणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला टॅली करायचं आहे. तुम्हाला स्कोर किती पडलेला आहे? 70 पडलेला आहे,
110 पडलेला आहे. जे काही तुम्हाला स्कोर पडले असतील, ते तुम्हाला माहिती पडतील यामध्ये जेव्हा ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणजे आन्सर की रिलीज होईल 24 तारखेला. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन रेज करायचंय ते यावरती क्लिक करतील. रेज व्ह्यू ऑब्जेक्शन यावरती करायचं आहे आणि तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचं आहे. ते कधी कुठे करायचं आहे? लॉग इन पोर्टल केल्याच्या नंतर म्हणजे कुठे? सो इथे तुमची पोर्टल तुम्हाला दिसणार आहे ऑब्जेक्शन ट्रॅकरचं म्हणजे हा अशा पद्धतीने ऑब्जेक्शन ट्रॅकर आहे. याच्यावरती आन्सर की तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मला रेज ऑब्जेक्शन करायचं आहे. कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे, कशा पद्धतीने पी-डी-एफमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता ते ओपन यामध्ये आल्याच्या नंतर मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ बनवेनच. त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. पण अशा पद्धतीने तुमची आन्सर की ही असते. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती पडल्या असतील. एल-एल-बी 5 इयर स्टुडंटचं प्रोव्हिजनल आन्सर की ही 24th ला रिलीज होणार आहे. त्यावेळी तुम्हाला तुमच्या पोर्टलमध्ये अपडेट होऊन जाईल. आता नोटिफिकेशन आलेलं आहे, नोटीस आलेली आहे ऑफिशियल अपडेट. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. थँक यू सो मच.